तर हे होतं आपलं घर आणि हे होती आपली फॅमिली. तर आता वेळ झालेली आहे कामावर जायची. मी आज जाणार आहे मी दादरला. दादर इथे ड्युटी आलेली आहे आपली. बघूया तिकडला पण लोकेशन दाखवतो. आता निघणारच आहे मी घरातून आणि बघूया मग तिकडलं शिवसेना भवन पण जाणार आहे मी. त्यामुळे तुम्हाला शिवसेना भवन पण दाखवणार आहे. तर आजपर्यंत जे व्हिडिओ काढले त्याला भरभरून सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद. आणि असा सपोर्ट राहू द्या आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला. आता लाईट बिल भरावं म्हणून पण लाईट बिल बंद आहे. 1-3 तासाने खुलणार आहे. तोपर्यंत आपण जाऊया. संध्याकाळी ब्लॉग येते व्हिडिओवर पाय. पाऊस जोरात चालू आहे आणि आपल्याला जायचं आता. हमारे उल्लासनगर
खाली येऊन केस पण वर झाली असते. तर आत्ता आपण आलेलो आहे दादरला आणि दादरला आपली ड्युटी चालू झालेली आहे. आजपासून 3 वाजेपर्यंत पोहोचायचं. दिवस सलग पाऊस चालू असल्यामुळं आपण घरी होतो आणि आज थोडं ऊन पडलेलं दिसते आणि आपल्याला जायचं इथून दादर शिवसेना भवनच्या थोडं बाजूला आसपास आहे. त्यामुळे पहिले जाऊया आपण शिवसेना भवन आणि जाता जाता तुम्हाला पण दाखवतो शिवसेना भवन. हे आहे दादरचा प्लाझा सिनेमा. पाहू शकता सुंदर असं एक चित्र इथं आहे दिसायला भेटते आपल्याला. शेतकऱ्याचं आऊट बनवलेलं आहे आणि दादर प्लाझाच्या समोर सुंदर आहे. मुंबईत आलो आणि उंच उंच इमारती नाही दाखवल्या मग फायदा काय. ही बघा ही कोहिनूर बिल्डिंग आहे. किती माळाची आहे काय माहीत. मोजायला गेलं तर 1 घंटा लागेल आपल्याला बिल्डिंग मोजत बसायची नाही. आपल्याला जायचं कामावर. ते मॉल आहे कोणता स्टार मॉल. वाईट नाही आहे. तर हे आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं शिवसेना भवन. बघू शकता लिहिलेलं आहे जय महाराष्ट्र. आणि आपण इथं आज आलेलो आहे दादरला. बाळासाहेब ठाकरे यांच्या भवनापुढे आपली लोकेशन पण जवळपास इथेच आहे. तर बघू शकता ही सुंदर असा नजारा आहे. जवळपासच आहे आपलं लोकेशन. हे शिवसेना भवन. इथं आता सध्याला राहतात तो साहेब ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य साहेब ठाकरे. आपल्याला लवकरात लोकेशनवर पोहोचायचं आहे कारण आपला पेशंट आपली वाट पाहतो. त्यामुळं जास्त टाईम नाही आपल्याकडे. इथं जवळपास कुठेतरी आपलं आहे काम. तर आपण आलेलो आहे आता कामावर. जस्ट शिवसेना भवनच्या समोरच आपली ड्युटी आहे आणि बघूया आपला पेशंट कसा आहे. नवीन दिवस नवीन घर नवीन काम ते आपलं चालत करत आहे. कुठून जायला सांगू ते इथून. अच्छा तर भेटूया थोड्या वेळानं. तर आत्ता आहे आपण हॉस्पिटलमध्ये आणि आपल्या पेशंटला आणलेलं आहे हॉस्पिटलमध्ये. मागचं हॉस्पिटल आहे. तर डायलिसिसचा पेशंट आहे आणि डायलिसिसला लागतात 3 ते 4 तास. तेवढ्या वेळात आपण जरा फिरून येऊया. विचार करतो की आपण जरा चैत्यभूमीला जाऊन येऊ. एवढ्या वेळात तर बाजूला चैत्यभूमी आहे. एवढ्या वेळात आपलं जाऊन येणं होतं आणि तिथला एक लोकेशन दाखवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण दिन चैत्यभूमीवर आपण जाऊया. हे जे पाहू शकता हे आहे शिवाजी पार्क है ना. आत्ता आपण आलेलो आहे चैत्यभूमीला आणि चैत्यभूमीला आज समुद्र पाहू शकता. 2-3 दिवस लगातार पाऊस होता. समुद्र आज तर पार खवळलेला दिसतोय आणि आपला आहे हे चैत्यभूमी. पाऊस चालू झालेला आहे आणि पाहू शकता समुद्र. बघूया आता भूक पण लागली. नाश्ता काय भेटते का.
घोड्यावर बसायचं का? घोडे किती घेतील बसायला? एवढे पैसे पण नाहीत आपल्याकडे. जाऊ दे मर्दे, नंतर बघू कधी. तर आत्ता आपण आलेलो आहे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी दादर इथे. आणि हा समुद्राचा व्ह्यू पाहू शकतो तुम्ही. आपण तिथे पण जाणार आहोत बाबासाहेबाच्या स्मारक पाशी. हे बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक, जे की चैत्यभूमी दादर इथे आहे. आपण बाबासाहेबाला वंदन करून जाऊया परत आपल्या कामावर. मोबाईल बंद ठेवा.